सगळ्या सूचना पिंट्या सुर्वे तुम्हाला आतमध्ये देतील. बघा स्वतः आयोजक आता तुम्हाला सांगायला आलेत की आपण मैदानाच्या बाहेर व्हा. त्यांच्या विनंतीला मान द्या. टीम काटरंग असेल, टीम गोरटन असेल, पळसधरी असेल आणि कलोते मोकाशी असेल, आपणास विनंती आपण मैदानाच्या बाहेर या. 5 खेळाडू आता धावतील आणि त्यातला पहिला कोणता संघ असेल जो टॉप 3 मध्ये जाणार. हे बरोबर ना? हे माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे मी पण कन्फ्यूज आहे. सगळ्या सूचना आतमध्ये तुम्हाला आमचे आयोजक देतील आणि तेच जेव्हा म्हणतील ना स्टार्ट त्यानंतरच धावायचंय. मी थांबतो. आता सगळं पिंट्या सुर्वे तुम्हाला सांगतील. आत येऊ का? वॉर्मअप करा. वॉर्मअप बघा. हे 5ही चेहरे जे वॉर्मअप करतायत. 40+ देखील एक खेळाडू त्याच्यामध्ये आहे. 19 वर्षाला लाजवेल असा आता त्याचा खेळ पाहायला मिळेल. काल इंजर्ड देखील झाला होता. 4 रन धावायचे ना. याच्यातला जो पहिला येईल तो टॉप 3 मध्ये. बघा 5ही खेळाडूंना विनंती आहे जरा थोडी जागा ऍडजस्ट करा. ही जी समोर तुमच्या लाईन आहे तिला आपल्याला स्पर्श करून 4 धावा पूर्ण करायच्यात. रेडी असेल तर हो म्हणा. 1 2 3. बैलगाडी शर्यतीमध्ये आपण धावताना बऱ्याच जणांना पाहिले पण इथे आपण धावताना या 5ही खेळाडूंना पाहतोय. एक गोरठणचा आहे, दुसरा तळवलीचा आहे, तिसरा काटरंगचा आहे, चौथा मात्र आपण पाहतोय तो कलोते मोकाशी संघाचा आहे. पण नंबर कोणी लावला आयोजक सांगतील. कोण आहे आघाडीवर? पळसाई पुण्यनगरी पळसझरी संघ गेलाय टॉप 3 मध्ये. थांबा. पळसझरी तुम्ही आता रेस्ट करा. रेस्ट. प्रेक्षकांनो मजा आली का? जरा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. डीजे जरा वाजवा. बाला साळुंखे असतील आणि सलीम शेख असतील यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. बघा इथे पळसाई पळसझरी संघाला या राऊंड मध्ये बाय मिळालाय. त्यांचा जो खेळाडू होता तो उत्तम दर्जेनं 4 धावा पूर्ण करताना पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळाला. आता